नमस्कार मित्रांनो, मी आता आहे गावाकडे आणि हा एप्रिल महिना चालू आहे. एप्रिल आज 14 तारीख आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका कळंबस्ती गावामध्ये हाकरणेवाडीमध्ये आम्ही आणि बॅक साईडला मी तुम्हाला दाखवतो. पाठीमागे हे घर आहे आणि घराच्या बाजूला जे हे पाठीमागं तुम्हाला परसावण दिसत आहे. हे परसावनामध्ये काय काय लावलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आणि पुढची बाजूला ते मांडव वगैरे केला जातो. तर पहिला पेंडा वगैरे असायचा, गवत वगैरे टाकलं जातं. तर आता ते कोण काय करत नाही, वरती धावला वगैरे टाकला. ते मी तुम्हाला दाखवतो सर्व. हे बघा, हे इथे रातांबीचं झाड लावलं आहे. हे आता कच्चे आहेत, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मोठे झाल्यानंतर लाल कलरचे होतात आणि नंतर तुम्ही तोडू शकता. हे बघा, अशा पद्धतीने मोठं आहे. त्यानंतर हे बघा, इकडे मी दाखवतो तुम्हाला. हे इथं कारल्याचं झाड आहे छोटं, अजून काय लागलेत ना त्याला. हे बघा, हे वांग्याचं झाड आहे. एक वांगा लागलेला आहे. त्यानंतर हे बघा, हे शेवगाचं झाड आहे. त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे खोप आहे. पहिले इथं वरती पेंडा वगैरे किंवा गवत टाकायचे असे खोपीवरती आणि हे लाकडाचे वगैरे जे खांब असायचे. आता हे सिमेंटचे खांब आहेत. तर यांनी लाकडं वगैरे बाहेर काढून ठेवलेत. मे महिन्याच्या एंडिंगला जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेला त्याच्या अगोदर टाकले जातात. तुम्हाला लाकडं दाखवतो मी. हे बघा, हे लाकडं आहेत. हे नंतर खोपीमध्ये भरणार. त्यानंतर इकडं मी दाखवतो तुम्हाला. हे आलूचं झाड आहे. जो कोकण असेल तर त्याला माहीत असेल. हे बघा, आलू वगैरे लागलेत नाहीत. त्यानंतर बघा, इथे एक फाडी ठेवलेत. हे अशा पद्धतीने कोकणामध्ये फाडी असते. आता 6,000 रुपये 200 ट्रकची फाडी असते. आता रेट कमी जास्त आता कितीचा आहे काय माहीत नाही. ह्या मेसी आहेत. ह्याच्यापासून टोपले वगैरे विणल्या जातात. अजून दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीत हे आहे. बघा, हे आंब्याचे हे करून लाकडं पाडलेले आहेत. हे वरतून झाकून ठेवलेले. त्यानंतर तुम्हाला फणस दाखवतो. फणसाचं झाड. फणस काय वरती जास्त आहेत त्यामुळं बघूया तरी पण. बघा, फणस 2-3 लागलेत. हे फणसाचं झाड आहे. पण फणसाचं झाड आहे. त्यानंतर दाखवतो तुम्हाला. बघा, हे कलम दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे कलम आहे. मोठी जात आहे कलमाची. याच्यावरती पण काय यंदा आंबे लागलेत नाही. त्यानंतर इथे अननस लावलेत. त्यानंतर इकडे बाजूला आबोली आहे. त्यामुळे तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आबोलीला आबोलीची फुलं केसात मालतात. त्यानंतर तुम्हाला इकडे दाखवतो. हे बघा, इथं एक अननस झाड लावले. इथे काली मिरी आहेत. हे बघा, काली मिरी लावलेत. हे आंब्याचं झाड आहे. आंब्याच्या झाडाला काली मिरी लावलेत. आता मला वाटतं हे काढलेले आहेत. मला तरी बघतो दिसतात काय. नाही, दिसत नाही. काढलेले आहेत. त्यानंतर बघा, इकडं पण अननस लावलेत. लागलेत इथं 2 अननस. मला दाखवतो. हे बघा, एक अननस लागले इथं आणि हे इथे एक अननस लागलं. मोठं अननस आहे. 3-4 इथं पण अननस लागले आहे. बघा, इथं अननस लागले. बरं, इथे एक आहे. बघा, हे फणसाचं झाड आहे. हे बघा, इथे एक फणस लागले दिसतोय. वरच्या साईडला पण 2-3 फणस आहेत. बघा, मोठं झाड आहे फणसाचं. इथं बाजूला नारळ आहे. नारळाचं झाड आहे. बघा, नारळ पण मोठी आहे. ते काय दिसत नाहीत वरती. बघा, इथं केलीचं झाड आहे. हे केलीची पानं लागण्यासाठी जी जेवणाची पंगत असते त्याच्यासाठी वापरले जातात किंवा अन्य ह्याच्यासाठी वापरले जातात. बघा, इथं छोटं झाड आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवतो. बघा, हा कढीपत्ता आहे. सुकला आहे थोडा और याची थोडं चांगली पानं आहेत. कढीपत्ता आहे.
त्यानंतर बघा मला पपईचं झाड दाखवतो. बघा हे लिंबाचं झाड आहे. लिंबाचं का फोफणीचं झाड आहे काहीतरी, मला वाटतं फोफणीचं झाड आहे. अजून छोटं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला पपईचं झाड दाखवतो. पपई लागलेत काय माहीत नाही. बघा इथे खाली खराब जाऊन पपई पडलेले आहेत. तुम्हाला दाखवतो पपईचं झाड. वरती पपई लागलेले आहे. मला थोडे झूम करून दाखवतो. बघा पपई लागलेले आहेत. त्यानंतर हे जास्वंदीचं झाड आहे. जास्वंदी वरती एक लागले. झूम करून दाखवतो. हा काळा आहे इथं जास्वंदीचा. इथं पण काळा आहे जास्वंदीचा. फुलं काढले, हे सकाळी उगवणार, फुलणार. त्यानंतर बघा इथे एक पेरूचं झाड होतं, ते तोडलं आहे. त्याला फुटलेत बघा कशी मस्तपैकी पद्धतशीर. त्यानंतर तुम्हाला इकडे अजून काय आहे हे बघा. इकडं खूप आहे. हो इथं पण नारळ मोठं तुम्हाला दाखवतो. हे बघा मोठी नारळ फळ हे लागले पपई. त्यानंतर तुम्हाला इकडे घेऊन जातो. तर टाकून परसावनं, घराच्या बाजूला परसावन बोलतो त्याला. हे बघा इथं खोप आहे. खोपेमध्ये लाकडं थोडी कमी आहेत. इथं बाजूला संडास बांधलं त्याने. थोडी वेळी लाकडं आहेत. बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला हे करून दाखवतो. बघा यांचं घर आहे, परशुराम सनगर आहे. मी कळमस्ते गावामध्ये हाकरणेवाडीमध्ये आहे, संगमेश्वर तालुका. हे बघा हे ते वाडा आहे. वाड्यामध्ये गुरं आहेत, मी तुम्हाला दाखवतो तरी पण. बघा वाडा, तो वाडा खाली आहे. वाडामध्ये लाकडं वगैरे भरलेत. गुरं होती ती विकली त्यांनी. आता गावाकडे कोणी शक्यतो राहत नाही. बघा ह्याला सलदी बोलतात. दाखवतो. त्यानंतर अजून एक आहे. हे बघा ह्या मेसी आहेत. बघा ह्याच्यापासून टोपले बिपले विणल्या जातात, डालगं वगैरे पातेरीसाठी. बघा अजून इथे एक थोडं हे आहे, मी तुम्हाला दाखवतो. बघा इथे अननस लावलेत. बघा लागलेत थोडे. इथं पण मला दाखवतो. हे बघा इथं पण अननस लागलेत. हे इथे एक आहे. छोटी छोटी झाडं कढीपत्त्याची आहेत. त्या नारळ पण लावला आहे छोटा. हे बघा. त्यानंतर बघा हा मोठा कढीपत्ता आहे. दिसते काय माहीत नाही. तर नारळ पण छोटे आहे, त्याला नारळ लागलेत नाही. त्यानंतर मला दाखवतो. हे बघा इथे पेरूचं झाड आहे छोटं. इथं तुटलं आहे ते, कुंपण वगैरे लावलं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवतो एक छोटं एक कढीपत्त्याचं झाड आहे. त्यानंतर हे बघा पोपणीचं झाड आहे. इथं छोटं आहे अजून. हे पेरूचं झाड सुकलं आहे इथं. त्यानंतर दाखवतो तुम्हाला मी. बघा इथं पण नारळाचं झाड आहे. हे बघा हे लिंबाचं झाड आहे. त्यानंतर हे बघा हे गवती चहापत्ती साखर याच्यामध्ये चहामध्ये टाकली जाते. चहा छान होते हे टाकल्यानंतर. त्यानंतर इथं दाखवतो तुम्हाला याने कंपाऊंडमध्ये काहीतरी केलं आहे. हे बघा इथं गोंडे वगैरे लावलेत. गोंड्याचे झाडं वगैरे. त्यानंतर बाजूला टोमॅटो आहेत, मिरची वगैरे आहे. इथं नारळाचं छोटं झाड आहे. त्यानंतर एक बाग केली होती, ते आता मुळा वगैरे लावला होता. मुळा किंवा कोथिंबीर वगैरे ते आता 8 दिवस 15-20 1 महिन्यापूर्वी लावला होता, तो हे झाला आहे. त्यानंतर दाखवतो तुम्हाला इथे एक छोटं नारळाचं झाड आहे. त्यानंतर इथे कलम लावलं आहे. तर छोटा 1-2 आंबा लागलेला आहे असं वाटतं. बघूया. एक आंबा लागला आहे. मला वाटतं तोतापुरी आंबा आहे.
अशा पद्धतीत एक परसावनं मी तुम्हाला दाखवलं गावाकडचं. मित्रांनो, गावाकडचं घराच्या बाजूचं हे परसावनं आहे. हे तुम्हाला कसा वाटला ते जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर जरूर करा. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.